आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीत व्यसनाचं आमिष दाखवून निवडणूक लढविणाऱ्या राजकारण्यांच्या नादाला लागून कुटुंबाची बर्बादी करून घेऊ नका। आपल्या भागातील ड्रेनेज, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा, वीज, आरोग्य आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या निष्कलंक स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे रहा, असं आवाहन महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून इच्छुक उमेदवार मितेश दादा पवार यांनी केलंय। मितेश दादा पवार हे गेल्या काही वर्षापासून प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी करत आहेत। विविध सामाजिक उपक्रम राबवून ते जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात। आतापर्यंत त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा केली आहे। एक तरुण, तडफदार, धडाडीचे आणि निष्कलंक स्वच्छ चारित्र्याचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी मिरज शहरात ओळख आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मंडळांना भेटी, संत गाडगेबाबा जयंती निमित्त विनम्र अभिवादन, ग्रामदेवत मरगुबाई दर्शन, नवरात्र उत्सव मंडळांना भेटी, रक्तदान शिबिर, मतदान नोंदणी शिबिर, व्यावसायिकांसोबत बैठक, महाराष्ट्र दिन, कामगार दिन, पंढरपूर वारी दरम्यान वारकरी मंडळींना मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप सेवा, गरीब रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सारथीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त जनजागृती रॅली, मिरज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमी इथं स्वच्छता व वृक्षारोपण, वसुबारस दिवशी गायीची पूजा, गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचा सत्कार, आजारी रुग्णांना वैद्यकीय साधनं उपलब्ध करून देणे असे अनेक समाजोपयोगी उपक्रम गेली अनेक वर्ष राबवून जनसेवा करणाऱ्या मितेश दादा पवार यांना समाजभूषण पुरस्कार, आरोग्य दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे। मितेश दादा पवार वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे। ते दररोज 24 तास जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात। अशा उमेदीच्या, धडाडीच्या आणि निष्कलंक चारित्र्याच्या युवा नेत्याला राजकीय पक्षांनी प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी देण्याचा आग्रह अनेक मतदार, युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी धरला असून मतदारांनीही अशा धडाडीच्या युवा उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहणं आवश्यक आहे। या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मितेश दादा पवार म्हणाले की नमस्कार, मी मितेश रामचंद्र पवार, मिरज विधानसभा क्षेत्र संयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ वैद्यकीय मदत कक्ष व मानद संचालक सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। मित्रांनो, उद्याच्या येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। ही दिवाळी तुम्हाला सुख समृद्धीची व आरोग्यदायी जावो। तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लवकरच येत आहेत। तुम्ही या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये माझ्या एक सर्वेक्षणानुसार व्यसन लागण्याचे युवकांमध्ये प्रमाण खूप वाढत आहे। काही ठराविक राजकारणी यांचं पोट भरावं म्हणून युवकांना वेगवेगळ्या आमिषाला बळी पडवत आहेत। तरी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की मी आज खूप घरं अशी बघितलीत की ती व्यसनामुळे बर्बाद झालेली आहेत। तरी तुम्ही याला बळी पडू नका व एक चांगल्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगला सुशिक्षित जो उमेदवार आहे त्याच्या मागे तुम्ही 100% उभा राहा। त्याचबरोबर मी गेल्या 5 वर्षात राबवलेली कामं, रक्तदान शिबिर असू दे, नेत्र तपासणी असू दे, मोतीबिंदूचे ऑपरेशन असू देत, वारकऱ्यांना मोफत औषधं व गोळ्या वाटप असू दे, स्मशानभूमी क्लिनिंग असू दे किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असू दे, त्याचबरोबर अनेक विविध उपक्रम मितेश पवार युवा मंचच्या माध्यमातून गेली 5 वर्ष मी राबवत आहे। तरी मी वार्ड नंबर 3 मध्ये इच्छुक आहे। मला विश्वास आहे की माझ्या ह्या कामाची पोचपावती वार्ड नंबर 3 मधील सर्वजण देतील असे मला वाटते। तरी माझ्यापेक्षाही कोण चांगलं काम करत असेल त्याच्याही तुम्ही पाठीमागे राहा, पण चांगल्या उमेदवाराच्या मागे राहा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका। एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा।